राज्य अन्न आयोगाच्या नियुक्त्या पारदर्शक पद्धतीने करण्यात याव्यात अशी मागणी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांनी केली। सर्व जिल्ह्यांमधील ग्राहक परिषदांच्या पदांवर नियुक्त्या करताना निवड प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने राबवण्यात यावी अशी मागणी आमकर यांनी यावेळी केली। पात्र उमेदवारांना समान संधी मिळावी आणि नियुक्ती प्रक्रियेबाबत स्पष्टता राहावी यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले। राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी सार्वजनिक जाहिरातीद्वारे अर्ज मागवणे आणि छाननी समितीमार्फत उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया शासनाच्या माहितीनुसार अस्तित्वात आहे। नमस्कार, माझं नाव दिनकर मधुकर आमकर। मी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे। आमची संस्था जी आहे ती महाराष्ट्र राज्य आणि इतर देशातल्या 17 राज्यामध्ये काम करते आणि आजचा जो आपला जो पत्रकार परिषद आपण जी आयोजित केलेली होती ती महाराष्ट्र राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या नियुक्त्या ज्या 2022 सालापासून आतापर्यंत झालेल्या नाहीत त्या संदर्भात पत्रकारांना माहिती देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वारंवार ज्या काही अडचणी येत आहेत किंवा ते वारंवार त्या अडवल्या जातात किंवा कुठून अडवल्या जातात का त्या होत नाहीयेत या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचाव्यात म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण घेतली होती। त्यानंतर दुसरा विषय असा होता की अन्न आयोगाच्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या ज्या आलेले जे अर्ज होते ते 340 होते। त्यानंतर जे छाननी करून जे काही अर्ज शिल्लक राहिले ते 324 अर्ज होते आणि त्या 324 पैकी एकालाही न घेताना OSDN मार्फत अर्ज घेऊन उरलेल्या 4 लोकांना त्या ठिकाणी घेण्यात आलंय आणि ही अतिशय चुकीची गोष्ट अन्न आयोगाच्या नियुक्तीमध्ये घडलेली आहे। हे आपल्याला सांगण्यासाठी आणि ही जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे सरकारचा कारभार हा अशा पद्धतीने पुढे निघालेला आहे हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी आजची ही आपण पत्रकार परिषद बोलवलेली होती। कारण का या संदर्भात हा त्याच्यामध्ये काय आहे की जो GR आहे 29 ऑगस्ट 2022 चा त्याच्यामध्ये 16 नंबर पेज वरती निकष दिलेले आहेत सगळे। त्या निकषामध्ये असं आहे की जे नोंदणी सर्टिफिकेट आहेत ते 1860 आणि 1950 पाहिजे। त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन्स पाहिजे ज्यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी। ती जी संस्था असेल त्या संस्थेचं पोलीस व्हेरिफिकेशन्स पाहिजे। त्यानंतर संस्थेचं बँक अकाउंट पाहिजे। त्यानंतर बँक बॅलन्स प्रमाणपत्र पाहिजे। त्यानंतर त्यांचं 3 वर्षाचं मेन म्हणजे ऑडिट रिपोर्ट पाहिजे आणि तो ऑडिट रिपोर्ट हा ज्या धर्मादाय कार्यालयामध्ये संस्था रजिस्टर असेल त्या कार्यालयात तो दाखल केलेला पाहिजे आणि कुठलाही जो माणूस नेमणुकीसाठी आपण ज्या संस्था पुढे करतील ज्याचा अर्ज भरतील त्यानं शासकीय रकमेचा कुठलाही अपहार केलेला नसावा आणि ज्या व्यक्तीचा अर्ज भरतील ते सगळे कागदपत्र राजपत्रित अधिकारी केंद्र किंवा राज्याच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी ट्रू कॉपी केलेले सत्यप्रत केलेले पाहिजेत। हे सगळे निकष आहेत आणि हे निकष काही लोक पाळत नाहीत काही संस्था आणि त्यांना त्या कमिटीवर घेतलं जातं। म्हटल्यानंतर जे खरोखर काम करतायत त्यांना डावललं जातं आणि जे खरोखर काम करत नाहीत अशा लोकांना वेळेपुरतं त्याच्यावर घेतलं। त्याच्यामुळे हेतू जो आहे ग्राहकांना न्याय देण्याचा जो हेतू आहे हा हेतू साध्य होत नाही। आलेला व्यक्ती सुद्धा त्याचेही 3 वर्ष फुकट जातात आणि दुसरे लोक काम करणार आहेत त्यांचीही 3 वर्ष फुकट जातात की ते त्या कमिटीवर येऊन चांगलं काम करू शकले असते।